नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि महत्त्वाचा प्रश्न सध्या ज्याची महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. चर्चा अशी आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघं एकत्र आले. आता एकत्र आल्यानंतर काय काय समीकरणं बदलली किंवा काय राजकीय गोष्टीमध्ये फारसं आपल्याला जायचं नाही, पण महत्त्वाचे काही मुद्दे आहेत ते नेमके कशासाठी एकत्र आले. म्हणजे राजकीय समीकरणांवर आपण जाणार नाहीत, पण त्यांच्या मागे हेतू काय ते मात्र आपण पाहणार. तत्पूर्वी तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देणं अपेक्षित आहे. प्रत्येकाला काय वाटतं त्यांना सांगावं. बघा, ठाकरे बंधू एकत्र आले तर ते नेमके कशासाठी एकत्र आले याचं उत्तर प्रत्येकाने देणं खूप अपेक्षित आहे. मराठीसाठी एकत्र आले का, मराठी मतांसाठी एकत्र आले, की मग शिंदेच्या भीतीपोटी एकत्र आले? तीन प्रश्न आहेत महत्वाचे. याचं उत्तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. मराठीसाठी, मराठी मतांसाठी की शिंदेच्या भीतीपोटी? कारण हे तीनही प्रश्न महत्वाचे आहेत. वारंवार ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाल्यानंतर ते जेव्हा बीजेपी सोबत गेले आणि ठाकरे जेव्हा काँग्रेस सोबत गेले किंवा आघाडी सोबत गेले, तेव्हापासून हा वाद विकोपाला गेलाय. महाराष्ट्रातल्या जनतेचं चांगलं वाईट भलं बुरं कोणाला काही घेणं देणं राहिलं नाही. फक्त ठाकरे साहेबांनी उठायचं, शिंदेवर बोंबलायचं, शिंदे साहेबांनी उठायचं, ठाकरे साहेबांवर बोंबलायचं. नुसती बोंबाबोंब मागच्या 2.5-3 वर्षापासून, 4 वर्षापासून सुरू आहे. बोंबाबोंबीशिवाय दुसरं काहीही नाही. महाराष्ट्रामध्ये या दोन्ही नेत्यांनी कधी शेतकऱ्याबद्दल विचार केला नाही, प्रश्नाबद्दल बोलले नाही, कधी सोयाबीनबद्दल नाही, कापसाबद्दल नाही, कशाबद्दल नाही, बेरोजगारीबद्दल नाही, नोकर भरतीबद्दल नाही, काय नाही. एकूण एक गोष्ट या दोघांची भाषणं तुम्ही आतापर्यंतची तपासली तर सासा सुनांच्या भांडणासारखं 24 घंटे फक्त आपण भांडणं ऐकलीत. आता या भांडणातून नवीन काही निर्माण होईल का? कारण राज ठाकरे आता सुरुवातीला या गटात होते, त्या गटातून या गटात आले. तसं राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल आपण काही फारसं बोलत नाही. रात्रीतून भूमिका बदलते त्यांची, काही निश्चित सांगता येत नाही. पण तरी सुद्धा यावेळेसचा हा जो प्रयत्न आहे तो खरंच स्वागतार्ह आहे का? खरंच ते मराठीसाठी एकत्र आलेत का, किंवा मराठी मतांसाठी एकत्र आलेत, किंवा शिंदेच्या भीतीपोटी एकत्र आलेत? हे सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओतून पाहायचंय. तत्पूर्वी तुम्ही या तिन्ही प्रश्नांची उत्तरं कमेंट करून कळवा, एवढी तुम्हाला अपेक्षा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर तुम्ही एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता बघा, ठाकरे साहेब काय म्हणले एकत्र आल्यानंतर, की आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी. म्हणजे आता आम्ही एकत्रच राहणार आहेत, आता आम्ही वेगळे होणार नाही. नेमके किती दिवस ते द्यायचं त्याला माहित. आमच्यातला अंतरपाठ दूर करण्याचं काम अनाजी पंतांनी केलंय. चलो ठीक आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचं त्यांनी एक इथं काय केलेलं आहे, विचारांना पुढे नेलेलं आहे, किंवा त्यांच्या विचारांवर त्यांनी बोललेले आहेत, किंवा तेच वारसा त्यांनी पुढे चालवला असं म्हणू. आज अनेक बुवा महाराज बीजी कोणी गावी धुमारे घेत असतील, कोणी रेडे कापत असतील, वगैरे वगैरे. म्हणजे हे दोघं जण एकत्र आल्यामुळे बऱ्याच जणांना ते, याचा अर्थ असा होता की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब या दोघांबद्दलचं ते वाक्य होतं की त्यांना असे काहीतरी भीती वाटत असेल वगैरे. मोदींची शाळा कुठली ते सगळ्या उच्च शिक्षित लोकांना माहीत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही तुमच्यापेक्षा जास्त कट्टर देशाबानी हिंदू, आम्हाला हिंदुत्व काय शिकवता, असं उद्धव ठाकरे साहेबांनी म्हटलेलं आहे. तर राजसाहेब ठाकरेंनी काय म्हटलंय की मोर्चाच्या नुसत्या भीतीनं माघार घेतली. ओके, ठीक आहे. नुसतं आम्ही दोघं एकत्र येतो म्हणलं, मोर्चा काढतो म्हणलं तर भीतीनं माघार घेतली. कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र हा मोठा आहे हे त्यांनी पहिलेही सांगितलं होतं, आता परत पुन्हा सांगितलेलं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही ते आम्हाला एकत्र आणणं, देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला एकत्र म्हणजे जमलं. आता याच्यामध्ये दोन अर्थ आहेत. खरंच यांना देवेंद्र फडणवीसांनी तर पाठवलं नसेल, जाय तू उद्धव ठाकरेला आघाडीत बी ठेवू नको, त्यांना इकडे घेऊन ये, महापालिकेच्या निवडणुका होऊ दे, नंतर तू वेगळा जाय, तू आमच्यासोबत ये, उद्धवला सोडून दे. म्हणजे ते आघाडीत बी राहणार नाही आणि इकडे महायुतीत बी राहणार नाही. उद्धवचा कार्यक्रम घर का कुत्ता, आपलं धोबी का कुत्ता घर का ना घाटका, अशा प्रकारचा काही करायच्यासाठी तर पाठवलं नाही. म्हणजे त्यांनीच म्हणले बरं का असं. आपण उगाच शंका उपस्थित केली की फडणवीसांनी त्यांना एकत्र केले म्हणून. बरं ठीक आहे. मराठीकडे, महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहू नका. तुमच्याकडची सत्ता विधान भवनात, आमच्याकडील सत्ता रस्त्यावर. ओके, ठीक आहे. मराठी या विषयासाठी बाळासाहेब ठाकरेंनी सत्तेवरती लात मारली होती. अशा विविध गोष्टी यांनी सांगितलेल्या आहेत. आता महत्वाचा मुद्दा आहे या दोघांची जर आपण परिस्थिती पाहिली, कोणाची, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जर आपण परिस्थिती पाहिली, तर राज ठाकरे 1999ला म्हणजे 2004-5ला काहीतरी त्यांनी वेगळा पक्ष काढला. 99-2000 पासून त्यांनी सुरुवात केली होती. 4-5ला त्यांनी वेगळा पक्ष काढला. 2004-5ला त्यांच्याकडे 11 आमदार होते. हळूहळू आमदारांची संख्या शून्य झाली, बरं का, शून्य झाली. त्याच्यानंतर त्यांचे नगरसेवक कमी होत गेले, त्याच्यानंतर त्यांचे कार्यकर्ते कमी होत गेले. एकंदरीत पाहता राज ठाकरेचा पक्ष म्हणजे मनसे हा पक्ष पूर्णपणे महाराष्ट्रात संपुष्टात आलेला आहे राजकीय पदाधिकाऱ्यांच्या बाबतीतला. फक्त कार्यकर्ते काही शिल्लक आहेत, जे अजूनही त्यांच्यावर प्रेम करतात, ते कार्यकर्ते शिल्लक आहेत. भरपूर मोठी गर्दी त्यांच्या भाषणाला होती, पण मात्र राजकीय फ्युचर त्या पक्षाला काहीही उरलेलं नाही. आता त्याच पद्धतीने उद्धव ठाकरेंचा जर विचार केला तर सुरुवातीला उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्तेमध्ये आले, त्यांच्याकडे भरपूर मेजॉरिटी होती, त्यांच्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूती होती. लोकसभेला त्यांनी जबरदस्त काम केलं, लोकसभेला त्यांचे भरपूर सारे खासदार निवडून आले. पण विधानसभेमध्ये पुन्हा एकदा त्यांच्या हाती निराशा पडली. विधानसभेमध्ये अत्यंत मोजके असे काही आमदार त्यांचे निवडून आले, त्याच्यातले काही आमदार परत तिकडे गेले. म्हणजे आता शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सुद्धा
फार काही चांगल्या स्थितीमध्ये नाही किंवा त्यांच्याकडे सुद्धा सत्ता मिळवण्यासारखं किंवा असं कोणतंही व्हिजन किंवा सध्या काही नाही. म्हणजे हे दोघंही बंधू जे आहेत त्या दोघाही बंधूंनी शिवसेना जी होती बाळासाहेब ठाकरेंची ती शिवसेना आता जवळपास संपुष्टात आणल्यात गणती आहे. ठीक आहे. जनतेचं शिवसेनेवर प्रेम आहे, जनतेचं बाळासाहेबांवर प्रेम आहे म्हणून उरले सुरले कार्यकर्ते आणि लोक टिकून आहेत. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर शिंदे साहेब आता मग हे दोघं जणांना आपला पक्ष टिकवायचा आहे, आपले राजकीय भविष्य टिकवायचं आहे म्हणून हे दोघं जण एकत्र आलेत का? म्हणजेच इथून पुढे मराठीच्या नावावर मराठीची मते मिळवायची का? म्हणजे मराठी मतांसाठी एकत्र आलेत का? किंवा महानगरपालिकेमध्ये आता निवडणूक आहेत, महानगरपालिकेमध्ये जर दोघं भाऊ एकत्र आले तर लोक भावनिक होतील आणि आपल्याला निवडून देतील असं त्यांना वाटतंय का? हा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे का? तर याच्यासाठी ते एकत्र आलेत का? हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. निश्चितपणे याला सुद्धा काही ना काही म्हणजे 100% नाकारता येत नाही, कारण दोघांची स्थिती अत्यंत बिकट आहे सध्याच्या कंडिशनमध्ये राजकारणामध्ये. त्याच्यामुळं मराठी मतांसाठी एकत्र आले याच्यामध्ये कोणतीही शंका नाही, कोणतीही कुशंका नाही. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शिंदेच्या भीतीपोटी एकत्र आलेत का? म्हणजे बुवा शिंदेचे आमदार वाढत आहेत, दिवसेंदिवस त्यांच्याकडे लोकांचा ओघ वाढत आहे, सगळे नवीन नवीन कार्यकर्ते वगैरे सगळे त्यांच्या पक्षामध्ये रोज प्रवेश करत आहेत. तर हेही कारण असू नये असं मला वाटते, कारण शिंदे साहेबांची भीती, जर शिंदे साहेबांचा एवढा टेरर असला असता, एवढा धाक असता, एवढा दरारा असला असता तर शिंदे साहेब जय गुजरात कहाला म्हणले असते महाराष्ट्रामध्ये, आहे की नाही? जय गुजरात म्हणले याचा अर्थ काय की शिंदे साहेब जे काय आहेत ते कोणाच्या तरी वळचणीला जाऊन बसलेले आहेत. त्याच्यामुळे शिंदे साहेबांची भीती वाटावी असं काही वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही. आणि जय गुजरात म्हणले महाराष्ट्रात राहून तेव्हापासून तर बिलकुलच नाही. म्हणजे शिंदे साहेब हे फक्त रिमोट कंट्रोल असल्यासारखे आहेत की काय असं आता वाटायला लागलं. म्हणजे एकंदरीत शिंदे साहेबासारखा एक चांगला कार्यकर्ता, एक चांगला व्यक्ती जो नेहमी चांगल्याची बाजू घेतो, जे नेहमी चांगल्यांसाठी उभा राहतो, जे चांगले कामं करतो आणि एक कार्यकर्ता म्हणून लोकांसाठी धडपड करतो, अशा एका चांगल्या नेतृत्वाची माती सध्याच्या सरकारनं केलेली आहे. त्यांना सोबत घेऊनच त्यांची माती केली. म्हणजे सोबत घ्यायचं आणि बरोबर पाठीत खुराक म्हणजे काय ते असते ना खंजर फिंजर काहीतरी ते खुपसायचं, त्या पद्धतीने शिंदे साहेबाचा कार्यक्रम बरोबर या पक्षांनी लावला. शिंदे साहेबांबद्दल आता लोकांचं मत हळूहळू वाईट व्हायला लागलं, कारण लोकांना असं कळायला लागलं की शिंदे साहेब जरी चांगले असतील तरी ते आता स्वतःच्या ओंजळीनं पाणी पित नाहीत, कोणाच्या तरी ओंजळीनं पाणी प्यायला लागलेत. म्हणून आता लोकांचा त्यांच्या पाठीमागे जे असलेला जे होता तो आता हळूहळू कमी होतोय. म्हणजे ही दोन्ही कारणं, हे तर कारण बिलकुलच खोटं वाटतंय, आहे की नाही? शिंदेची भीती असण्याचं काही कारण नाही. राहिला या दोन पंथांसाठी तर मराठीसाठी एकत्र आले ही चांगली गोष्ट आहे, त्याचं स्वागत केलं पाहिजे. कारण खरंच हिंदी भाषा लादणं हे म्हणजे अत्यंत चुकीचं आहे. हिंदी भाषेचा फारसा काही इतिहास नाही, हिंदी भाषा काही राष्ट्रभाषा नाही, राज्यघटनेने तसं म्हटलेलं नाही. म्हणजेच मराठीसाठी एकत्र आले ही खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन मराठी मतांसाठी सुद्धा एकत्र राहतील का ते? आणि राहिले, समजा निवडणुका लढवल्या, महानगरपालिका निवडून आली तर राजसाहेब ठाकरे खरंच त्यांच्यासोबत शेवटपर्यंत राहतील का? कारण राजसाहेबांनी एक वाक्य त्या भाषणामध्ये वापरलं की मराठीसाठी कोणतीही तडजोड नाही, बाकी राजकीय तडजोडी होत राहतील, त्या घडत राहतील, राजकीय आघाड्या विघाड्या हे सगळं होत राहील, पण मराठीसाठी तडजोड नाही. म्हणजे मराठीच्या भाषे मुद्द्यावर आम्ही एकत्र आलतो, निवडणुका झाल्यानंतर राजकीय तडजोडीसाठी मी परत पुन्हा उद्धव साहेबांना सोडून तिकडे जात आहे असे जर म्हणले तर कोणाला वावगं वाटायला नको. ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत. तर या राजकीय लोकांना सामान्य जनतेहून काही पडलेलं नसते. त्यांना स्वतःची गणितं, त्यांना स्वतःची मतं, त्यांना स्वतःची सत्ता आणि स्वतःची आर्थिक सुबत्ता या सगळ्या गोष्टीसाठी ह्या सगळा कार्यक्रम त्यांनी लावलेला असतो. त्यामुळे सामान्य माणसांनी जास्त काही भावनिक होऊ नका, जास्त काही खुश होऊ नका, जास्त आनंद वाटू देऊ नका. फक्त आनंद या गोष्टीचा आहे की दोघं एकत्र आले आणि महाराष्ट्रामध्ये जी हिंदी सक्ती होणार होती ती कमी झाली. त्याबद्दल त्या दोघांचंही हार्दिक अभिनंदन आणि दोघांनाही खूप खूप धन्यवाद की त्यांनी आमच्या महाराष्ट्राच्या मराठीला वाचवलं. बाकी मराठी जनांशी त्यांचा काय संबंध आहे, किती आहे, हे येणाऱ्या काळात कळेलच. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता तुमच्यासाठी आहे. तुमची लेकरं बाळं जर शाळेत शिकत असतील, शाळेमध्ये जर त्यांना चांगला अभ्यास करायचा असेल, नवोदय स्कॉलरशिप सारख्या परीक्षा द्यायच्या असतील तर आपल्याकडे ATM गुरु एज्युकेशन नावाचं एक ॲप आहे. त्या ATM गुरु एज्युकेशन ॲपमध्ये 2 बॅच आहेत, नवोदय आणि स्कॉलरशिपच्या. 2 पैकी एक फ्री बॅच आहे, जी रेकॉर्डेड बॅच आहे ती फ्री आहे. तिला 20-30 रुपये काहीतरी फक्त चार्जेस आहेत, ते पण इंटरनेट हँडलिंग आणि त्या ॲपचे चार्जेस आहेत. माझे नाही तर ती 20-30 रुपयात तुम्ही फ्री रेकॉर्डिंग बॅच घेऊ शकता. किंवा लाईव्हची बॅच आहे, मिशन नवोदय 2025ची बॅच आहे, 25-26ची त्याही बॅच आहेत. ते सकाळी 1 तास, संध्याकाळी 2 तास असं लाईव्ह येऊन शिकवतो. त्यानंतर मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे, त्यानंतर बेसिक अंकगणित आहे. अशा भरपूर साऱ्या त्याच्यामध्ये बॅचेस आहेत, ज्या की तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही फ्री सुद्धा घेऊ शकता. तर तुम्हाला विनंती आहे, ATM गुरु एज्युकेशन हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या आणि सगळ्या गरजू लोकांपर्यंत पोहोचवा. आणि ATM गुरु या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबतो. जय जिजाऊ, जय महाराष्ट्र.